2 दिवस झालं घरातली साफसफाई करायला काढली या. ह्या बघा कसा भांड्याचा राडा पडलाय पाठीमागे. इथून तिथून गोल येड्यावरती घरामध्ये जिकडं बघावं तिकडं भांडीच भांडी येत. नको झालंय मला पसारा आवरून आवरून, तरी हो पसारा उरकाना आवरायचा. आणि हे आलं आणि हे काय मला म्हणतात, कशाला एवढी शायनिंग मारतीयस? हाय का आता बरं शायनिंग मी का मारते? तर हे काय इकडं केस पुढं निघाल्यात, तर त्यांना काय वाटलं की आकडा काढलाय पुढं केसांचा. बरं 2 दिवस झालं मी केस विचारले नाही, तर या केसाचा नुसतं जिपच्या जिप झालाय आणि आकडा कशाला काढलाय? हाय का आता बरं आकडा काढायचं का वाईना? घरामध्ये मला कोण बघायला आहे आकडा काढायला? हा काय बोलावं बाय या माणसाला. आता काम करताना येतात केस पुढं, कशी शायनिंग मारणं झालंय केस पुढं आली म्हणून. हा तर बघा आता हा किचन वाटा धुवायचा होता. धुवायचा म्हणजे दर आठवड्याला मी धुवूनच काढत असते आणि रोजच्या रोज हे तर धुवून काढते. हे किचन वाट्याचं जे आहे ना हे स्टाईल, तर ते हे स्टाईल अजून हे तर ते धुवूनच काढत असते. रोजच्या रोज आपला स्वयंपाक झाल्यावर ते धुवून म्हणजे सगळेच काढते धुवून, तशी मी पण काढत असते. पण ज्या खिडक्या आहेत खिडक्याची ती जाळी आहे ती 1-1.5 महिन्यातनी साफ करत असते, स्वच्छ चांगले घासून बिसून. आणि मग हे साफ करायचं म्हणलं तर म्हणलं उरकल लवकर, पण मला हे साफ करायला 1 तास लागला. आणि मग शौर्य आर्याला काय मी म्हणलं की माझा ह्या किचन वाटा धुवून झाला की तुम्ही थोडीफार मला मदत करा. मदत म्हणजे अशी मदत करा की भांडी येत ना माझ्या हातामध्ये द्या, म्हणजे मी पटपटा मांडणीवरती मांडून टाकते. तर शौर्य आर्या काय म्हणले, बरं मम्मी आम्ही तुला मदत करतो, पण थोड्या वेळ मोबाईल घेऊ का? तर मी म्हणलं ठीक आहे घ्या मग मोबाईल. पण मला ह्या किचन वाटा धुता 1 तास गेला माझा. बरं 1-1.5 तास त्यांनी चांगला मस्तपैकी आरामशीर दोघांनी मोबाईल बघितला. आता जेवण खावानं उरकलं मस्तपैकी सगळं काय जिथलं तिथं त्यांचं झालं. आता झाल्यावरती आता आली भांडी मांडण्याची बारी, की म्हणलं आता मांडणी ठेवली बाहेर सुकायला, म्हणजे घासून धुवून बिवून स्वच्छ बाहेर सुकायला ठेवली. तर त्यामुळं काय मी म्हणलं की आता मांडणी घरात नवीन भांडी म्हणावं शौर्य आर्या या पटापटा मला द्यायला भांडी. तर शौर्य आर्याने असं डोकं लावलं बघा. हे बघा इकडं या बा ह्या बघा हाय. म्हणली मम्मी आता आमचा अभ्यास पेंडिंग आहे. बरं मोबाईल दिलता तोपर्यंत अभ्यास नव्हता शौर्य आर्याचा पेंडिंग, आणि आता काम म्हणल्यावरती लगेच त्यांचा अभ्यास पेंडिंग आहे. हे अशी तर पोरं आहेत बापासारखीच आहेत. काम म्हणलं ना म्हणजे दुसरं काम आता जर म्हणलं ना त्यांना जाता का शौर्य आर्या कुरकुरे घेऊन येता का, एका पुढं एक टांगड पळत जाते दुकानात. पण काम म्हणलं नाही घरातलं थोडस काम म्हणलं जरा हातभार लावा तर नाही तर आता आपल्याला तर करणंच बागे, मला तर करणंच बागे. आता हा पसारा कवर ठेवायचा आणि हे आलं की मग ह्यांची तर वेगळी टिपूस न माया पाठीमाग की 2 दिवस झालं पसारा आवरती 2 दिवस झालं पसारा आवरती. पण ज्याचं त्यालाच माहिती असते या घरामध्ये पसारा आवरा आलं इमान. व्हिडिओ काढायचा म्हणलं तर ही इमान एक नको करून सोडते. मला व्हिडिओ काढायचा म्हणलं की लगेच आवाज आली त्याच्या. तुम्हाला येते काय काय कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी काय बोलते ते ऐका येत नाही ना इमानामुळं. तर बघा आता ह्यांचं तर सासूच्या वरती जात असतो या. हितच हे ठेवलं तिथंच हे ठेवलं तिथंच ते ठेवलं, म्हणजे सासू नाही म्हणून सासूचा सगळा गुण ह्यांच्यामध्ये, सासू नणंद सगळ्यांचा गुण ह्यांच्यामध्ये आहे. की असं नको वाटायला की बाया सासू नाही तरी पण रिलॅक्स जीवन जगते. नाही अजिबात नाही माझं रिलॅक्स जीवन. सासूच्या वरती नवरा आहे माझा. हे इथं का ठेवलं ते तिथं का ठेवलं, इकडचं तिथं होतं ते काल बघितलेलं आज इकडं कसं काय आलं. म्हणजे इतकं परेशान की माणूस आहे ना कामापेक्षा जास्त त्यांच्याच कामाने दमून जाते. इकडं तिकडं ठेवता असं होतं या. तर चला आता न वेळ घालवता काय आता पसारा आवरते काय येतं दुसरं. आता पसारा आवरायचं पहिला आपला शौर्य आर्या आवरू लागतंय का जरा मला पसारा? हाय हाय पोरं कशी आहेत? अरे या की थोडस हाताखाली तर देऊ लागा ना जरा. 15 मिनिटाचंच काम आहे 15 मिनिटाचं. 15 मिनिटात
मग 15 मिनिटं थांबू का? हा थांबू का मग 15 मिनिटं? बघा 15 मिनिटं थांबल्यावर का करताल का, देताल का हाताखाली? होय र होय. बरं 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 चालतंय. हा ठीक आहे. बरं मला परत म्हणा तुम्ही, मम्मी आम्हाला थोडासा मोबाईल दे, मग तुमच्याकडे बघते मी. बरं का बाळांनो? ठीक आहे बरं का? ओके का? डन ना? हा मग लगेच यायचं 2 मिनिटात, आणि 15 मिनिटात मला जरा मदत करू लागायची, आणि मग 10-9-10 वाजेपर्यंत तुम्ही खुशाल अभ्यास करत बसा. बरोबर कराय? हा चालतंय का? बरं बरं ठीक आहे. चला आता घेते गोड बोलून यांच्याकडून काम करून आता.